सर्वांना नमस्कार. त्या हॉलमधल्या विद्यार्थ्यांना स्क्रीनवर मी दिसतोय का? मी दिसतोय का तिकडे? ओके. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे सर, मंचावर उपस्थित, ज्यांना ऐकण्यासाठी आपण एवढी मोठी गर्दी केलेली आहे असे प्रबोधनकार श्री वसंत हंकारे सर, मंचावर उपस्थित काव्यसागर प्रतिष्ठानचे चवळे सर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघाचे धर्मपालजी गायकवाड, सर्व मान्यवर, पालक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आताच अहमदपूरचे नगराध्यक्ष स्वप्नीलजी वट्टे यांचेही आगमन झालेलं आहे. आपण स्टेजवरती यावं. ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे सर्व विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतून तयार झाला, मागच्या 1 ऑगस्ट पासून पोलीस आणि विद्यार्थ्यांचा सातत्यानं संवाद लातूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. हजारो विद्यार्थ्यांशी संवाद आतापर्यंत पोलिसांनी थेट साधलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचाच पुढचा टप्पा म्हणून आज अहमदपूरमध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आणि विद्यार्थी संवाद आणि त्याच्या माध्यमातून प्रबोधन हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. पोलिसांचं काम काय असतं आपल्याला माहिती आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास करणं, चार्जशीट कोर्टामध्ये पाठवणं आणि न्यायालयाचा जो काही निर्णय असेल त्याच्या अधीन राहून करणं. पण पोलिसांचं त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं काम हे आहे की गुन्हा घडूच नये त्यासाठी प्रतिबंध करणे आणि त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून हा कार्यक्रम माननीय SP साहेबांच्या कल्पनेतून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायला आनंद आहे आणि अभिमान वाटतो की महाराष्ट्रात पहिल्यांदा पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर हा कार्यक्रम माननीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यामध्ये घेण्यात आला आणि पोलिसांनी जे वाद आहेत ते वाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोडवले. अशा अनेक प्रकरणं होते त्याच्यातून गंभीर गुन्हे घडू शकले असते. शेताच्या वादातून 307 सारखे प्रकरणं घडू शकले असते, खुनासारखे प्रकरणं घडू शकले असते. पिढ्यानपिढ्याचे वाद माननीय साहेबांच्या या संकल्पनेतून सुटलेले आहेत आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे गुन्ह्यांची संख्या लातूर जिल्ह्यामध्ये फार कमी झालेली आहे. आणि त्यानंतर सरांनी नेहमीच आम्हाला ब्रीफ करताना सांगत असतात की विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, तक्रारदाराच्या भूमिकेमध्ये जाऊन आपण शिरून त्यांच्या भूमिकेतून विचार करा, त्याशिवाय तुम्ही त्यांना न्याय देऊ शकणार नाही. आणि तीच कन्सेप्ट घेऊन आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं ठरवलं. यामध्ये काव्यसागर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी चवळे सर बसलेले आहेत, पण चवळे सरच आहेत असं नाही, मोहित कादरी सर आहेत, खंडागणे सर आहेत, शेळके सर आहेत, अनेक आहेत ज्यांचे नाव मी या ठिकाणी सर्वांची घेऊ शकत नाही. त्याच्याशिवाय रिटायर्ड आमचे जे पोलीस आहेत, रिटायर झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाशी बांधिलकी आणि समाजाची बांधिलकी त्यांनी सोडलेली नाही. त्यांच्यासमोर मी ही संकल्पना मांडली आणि ते सर्वजण तयार झाले. त्यांचे प्रतिनिधी म्हणून धर्मपालजी या ठिकाणी स्टेजवरती आहेत. या सर्वांच्या समन्वयातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. थोडक्यामध्ये मी बोलतो, जास्त आपला वेळ घेणार नाही, कारण SP साहेब आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर वसंतजी हंकारे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. गुन्हे घडू नये, एक चांगला नागरिक म्हणून, कायद्याचं पालन करणारे सुजाण नागरिक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ते व्यक्तिमत्व विकसित व्हावं, याकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्या इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी निश्चितच उपयोगी पडतील. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातल्या 2 ओळी ऐकवून मी आपला निरोप घेतो. जे खळांची व्यंकटी सांडू
तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. जे जे दुर्जन आहेत त्यांचे दुर्गुण निघून जावं आणि सर्वांचं कल्याण व्हावं, ही भूमिका पसायदानातून आलेली आहे. त्याच भूमिकेतून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. माननीय SP साहेबांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो की आम्हाला ही संधी दिली आणि अतिशय घाई असताना वेगवेगळ्या मीटिंग्स असताना साहेबांनी प्राथमिकतेनं या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याला प्राथमिकता दिली. आदरणीय सरांचे धन्यवाद आणि आपण सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद.